नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, जर लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी आपण चुकीची केली असेल तर ती आपण पुन्हा दुरुस्त कशी करू शकतो. कारण की शेवटला आपल्याला दोन ऑप्शन्स होते. तिथे आपल्याला विचारलं होतं की तुमच्या घरामध्ये जर कोण सरकारी कर्मचारी असेल किंवा पेन्शनर असेल तर तिथे होय करायचं की नाही करायचं याबद्दल सर्वांना शंका होती. काही लोकांनी चुकीची ई-केवायसी केली आणि तिथे अडकून बसले. आता आपल्याला सरकारने एक शेवटची संधी दिलेली आहे की तुम्ही तुमची ई-केवायसी जर चुकीची केली असेल तर ती तुम्ही पुन्हा दुरुस्त करू शकता. आणि तसेच सोबत ज्या महिलांचे पतीचं निधन झालेलं आहे, ज्या महिलांच्या वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा घटस्फोट झालेला आहे, अशा महिलांसाठी पण ई-केवायसी साठी तिथे नवीन ऑप्शन्स आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत. गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की अर्धवट ई-केवायसी कशी करायची. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की संपूर्ण आपण ई-केवायसी कशी करायची. तर चला मित्रांनो, व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूया. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत, तुम्ही पाहताय सायबर मराठी. लक्षात घ्या मित्रांनो, ही शेवटची संधी आहे. यानंतर तुम्हाला चुकीची जर ई-केवायसी केली तर पुन्हा ती तुम्हाला भरता येणार नाही व तुम्ही लाभापासून वंचित राहाल. त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित बघा, संपूर्ण बघा, त्यानंतरच तुम्ही तुमची ई-केवायसी कंप्लीट करा. तर मित्रांनो, आता सर्वात प्रथम आपण पाहूया, जर तुमची चुकीची ई-केवायसी तुम्ही केली असेल तर ती पुन्हा दुरुस्त कशी करायची. तर सर्वात प्रथम आपल्याला जायचं आहे ladkibhin.maharashtra.gov.in ह्या ऑफिशियल सांकेतिक स्थळावरती जायचं आहे. जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. तिथे आल्यानंतर आपल्याला इथे क्लिक करावरती क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला आपला लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे आपला कॅप्चा एंटर करून घ्यायचा आहे. नंतर आपण मी सहमत आहे वरती क्लिक करायचं आहे. ओटीपी पाठवावरती क्लिक करायचं आहे. आपल्या फोनवरती ओटीपी येईल तो इथे टाकून घ्यायचा आहे. सबमिट करायचं आहे. इथे आपल्याला अनुक्रमांक 1 मध्ये विचारणार विवाहित व अविवाहित. विवाहित वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जर तुम्ही अविवाहित असाल तर अविवाहित वरती क्लिक करायचं आहे. इथे विवाहित वरती मी क्लिक करतो. त्याच्यानंतर तुम्हाला इथे विचारणार पती हयात आहेत, पतीचे निधन झाले आहे व घटस्फोट आहे. जसं तुम्ही जर अविवाहित वरती क्लिक केलं तर तिथे तुम्हाला विचारणार वडील हयात आहेत, वडिलांचे निधन झाले आहे, असे तुम्हाला तिथे दोन ऑप्शन्स बघायला मिळतील. तर इथे आपण पती हयात आहेत आणि आपली जर चुकीची ई-केवायसी करेक्ट कशी करायची ते आपण बघत आहोत. त्यामुळे इथे पती हयात आहेत वरती आपण क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथे आपल्याला पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे, मी सहमत आहे वरती क्लिक करायचं, ओटीपी पाठवावरती क्लिक करायचं. पुढे गेल्यानंतर आपल्याला ओटीपी टाकून घ्यायचा आहे, तो सबमिट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं पतीचे नाव दिसेल. इथे तुम्हाला त्या साईडला आपल्याला जात प्रवर्ग येईल, तो निवडायचा आहे. इथे बघू शकता, इथे आपल्याला जात प्रवर्ग येईल. तुमचा जे जात प्रवर्ग असेल तो तुम्ही इथे निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे बघा, इथे सर्वांचा गोंधळ झालेला आहे या दोन प्रश्नांमध्ये. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे. जर तुम्ही आहे केलं तर तिथे असं समजलं जाणार की तुमच्या घरात सरकारी कर्मचारी आहे किंवा पेन्शनर आहे. नाही केल्यात तर त्याचा अर्थ होतो की घरात कोणीही सरकारी कर्मचारी नाही, म्हणजेच की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात. पुढे आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी म्हणून सरकारी सेवानिवृत्तीनंतर पेन्शन घेत नाही किंवा घरामध्ये 2 महिला या योजनेचा लाभ घेत नाहीत वगैरे असं आहे. तर तिथे आपल्याला नाही करायचं आहे. निवृत्ती वेतन घेत आहे म्हटलं तर तुम्ही पेन्शन घेताय असं होतात आणि तुम्ही तिथे ऍप्लिकेबल होत नाही, म्हणजे तुम्ही तिथे पात्र ठरत नाही. तर आपल्याला दोन्ही ऑप्शन्स वरती नाही म्हणून क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे टिक करायचं आहे. उपरोक्त अनुक्रमांक ए व बी मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाई करण्यास पात्र नाही. ह्या आपल्याला टिकमार्क करायचा. इथे आपल्याला चेकबॉक्स आहे, चेक करायचा आहे आणि सबमिट वरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपल्याला इथे तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा तिथे तुम्हाला मेसेज बघायला मिळेल आणि तुमची ई-केवायसी ही यशस्वीरित्या पूर्ण होऊन जाईल. अशा प्रकारे तुम्ही तुमची ई-केवायसी चुकीची झाली असेल तर ती तुम्ही बरोबर करू शकता. मित्रांनो, आता आपण पाहूया, लग्न झालं आहे पण पती हयात नाही आहे तर अशा महिलांनी आपली ई-केवायसी कशी करायची. तर सेम आपल्याला त्या वेबसाईटवरती जायचं आहे. इथे क्लिक करावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे आपला लाभार्थी क्रमांक टाकून घ्यायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे, मी सहमत आहे वर क्लिक करायचं आहे, ओटीपी पाठवावरती क्लिक करायचं आहे. आपल्या फोनवरती ओटीपी येईल तो इथे टाकून घ्यायचा आहे, सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर इथे आपल्याला विचारणार विवाहित व अविवाहित. जसं आपण सांगितलं तसं आपण विवाहित वरती क्लिक करायचं आहे. विवाहित केल्यानंतर आपल्याला इथे आपण बघतोय की पतीचे निधन झाले आहे, ह्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे पतीचे नाव दिसेल. आपल्याला इथे आपला जात प्रवर्ग निवडायचा आहे. जात प्रवर्ग निवडल्यानंतर आपल्याला इथे दोन्ही ऑप्शन्स वरती नाही करायचं आहे. तसेच इथे आपल्याला एक ऑप्शन जास्त बघायला मिळेल, माझे पती हयात नसून पतीच्या मृत्यू दाखल्याची सत्यप्रत संबंधित जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31 डिसेंबर 2025 पर्यंत जमा करेन. आपल्या जवळपासच्या ज्याही अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे तुम्ही तुमच्या नवऱ्याची मृत सर्टिफिकेट, तिथे प्रमाणपत्र जे असेल ते तिथे जाऊन त्यांना सबमिट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे एक डिक्लेरेशन येते, त्याला पण आपण चेक करायचं आहे.
त्यानंतर आपल्याला इथे सबमिट बटनावरती क्लिक करायचं. जसं आपण सबमिट बटनावरती क्लिक करणार आपली ई-केवायसी जी आहे ती 100% कंप्लीट होऊन जाणार. तर इथे तुम्ही बघू शकता तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असा मेसेज बघायला मिळेल आणि तुम्ही तुमची ई-केवायसी अशा प्रकारे पूर्ण करू शकता जर तुमचे पती हयात नसतील तर. तर मित्रांनो आता आपण बघूया लग्न झालं नाही पण वडील सुद्धा हयात नाहीत अशा महिलांनी ई-केवायसी कशी करायची. तर सेम आपल्याला लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती जायचं आहे. इथे आपल्याला इथे क्लिक करावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे लाभार्थी क्रमांक टाकून घ्यायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे, मी सहमत आहे वरती क्लिक करायचं आहे, OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे. आपल्या मोबाईलवरती जो OTP येईल तो इथे टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला विचारणार विवाहित व अविवाहित, जसे की आपण अविवाहितचं बघतोय म्हणून आपण अविवाहित वरती क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला इथे विचारणार वडील हयात आहेत की वडिलांचे निधन झाले. तर आपल्याला जर वडिलांचे निधन झाले यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण पुढे इथे आपल्याला वडिलांचं नाव बघायला मिळेल जे आपल्या आधार कार्डवरती असेल. त्यानंतर आपल्याला इथे जात प्रवर्ग निवडून घ्यायचा आहे, जो काही तुमची जात असेल ती निवडून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे दोन्ही जे आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत त्या दोन्ही प्रश्नांवरती A आणि B ला नाही म्हणून इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला एक डिक्लेरेशन आहे, माझे वडील हयात नसून वडिलांच्या मृत्यू दाखल्याची सत्यप्रत संबंधित जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31 डिसेंबरपर्यंत जमा करेन. त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. खालच्याही ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं सबमिट बटनावरती आपण क्लिक करणार तिकडे आपली केवायसी कंप्लीट झाल्याचा आपल्याला तिकडे मेसेज बघायला मिळतो. इथे बघू शकता सक्सेस, तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे ज्या महिलांचं लग्न झालेलं नाही व वडील सुद्धा हयात नाहीत त्यांनी अशा प्रकारे तुमची ई-केवायसी जी आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला पतीचं किंवा वडिलांचं डेथ सर्टिफिकेट अंगणवाडी सेविकांकडे 31 डिसेंबरच्या अगोदर सबमिट करायचं आहे. जर तुम्ही ते केले नाही तर तुमची ई-केवायसी ही ग्राह्य धरली जाणार नाही व तुमचा जो हप्ता आहे तो बंद होण्याची जास्त शक्यता असेल. तर 31 डिसेंबरच्या अगोदर तुमच्या वडिलांचं किंवा पतीचं डेथ सर्टिफिकेट अंगणवाडी सेविकांकडे सबमिट करा. तर मित्रांनो अशा प्रकारे ज्यांची ई-केवायसी अगोदर चुकीची झाली आहे किंवा ज्यांचे पतीचं निधन झालं आहे व ज्यांचं लग्न झालं नाही पण वडिलांचं निधन झाले आहे अशा महिलांनी या प्रकारे ई-केवायसी करायची आहे. तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा. काही अडचण येत असेल तर तुम्ही खालती मला कमेंट करून सांगू शकता. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात जर तुम्हाला अपडेट हवे असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. आणि आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपलं एवढंच. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.